अगदी काहीच दिवसांपूर्वी राज्यात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुका पार पडल्या होत्या। यावेळी भाजपकडून खासदारकी आणि आमदारकी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती। यात म्हाडाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे आधी राज्यसभा खासदारकीसाठी आणि नंतर विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक होते, पण दोघांनाही ना खासदारकी मिळाली ना आमदारकी। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मागच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत म्हाडामधून मोठा पराभव झाला, तर राम सातपुतेंचाही सोलापूर लोकसभेमधून मोठा पराभव झाला होता। पुढे राम सातपुतेंचा माळशिरस विधानसभेमधूनही पराभव झाला। अगदी तेव्हापासून नाईक निंबाळकर आणि सातपुते कधी राज्यसभेसाठी इच्छुक असतात तर कधी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी, पण 2024 पासून झालेल्या कोणत्याच राज्यसभा किंवा विधान परिषदेसाठी निंबाळकर आणि सातपुतेंना संधी मिळालेली नाही। किंबहुना भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना संधी दिलीच नाही। आता सर्वात जास्त विशेष म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे मानले जातात, पण देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे असूनही त्यांना काहीच फायदा मिळाला नाही। आता राज्यात पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुका लागल्या आहेत। आता ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। या निवडणुकांमध्ये एकूण 17 आमदार विधान परिषदेवर निवडून जातील। आता या आमदारकीसाठी पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते इच्छुक आहेत, पण यावेळेस सोलापूरमधून फक्त हे दोनच नेते इच्छुक नाहीत। यावेळेस भाजपमध्ये आमदारकीसाठी जोरदार रस्सीखेच आहे। यावेळी इच्छुकांमध्ये माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील सुद्धा इच्छुक आहेत। त्यामुळे यावेळेस भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की कोणाला संधी देतात याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे, कारण यावेळेस सोलापूरमधून एक आमदार निवडून जाणं जवळपास फिक्स आहे। त्यामुळे भाजप नक्की कोणाला संधी देईल? यावेळेस तरी नाईक निंबाळकर आणि राम सातपुतेंना संधी मिळेल का, की परिचारक राऊत किंवा राजन पाटील मोहिते पाटील यांच्यापैकी कोणाला लॉटरी लागेल? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सोलापूर जिल्ह्यासाठी यावेळेस ही निवडणूक निव्वळ एका आमदारकीची लढाई राहिलेली नाही, तर जिल्ह्यात भाजप अंतर्गत कोणाचं वजन वाढणार, कोण किंगमेकर ठरणार आणि पक्षाची पुढची रणनीती काय असेल याचा फैसला या निवडणुकीतून होणार आहे। सर्वात आधी बोलूयात त्या दोन चेहऱ्यांबद्दल जे गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहेत, म्हणजेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता। 2019मध्ये त्यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत विजय मिळवला। नाईक निंबाळकर हे फलटणचे राजे घराण्याचे वारसदार मानले जातात। लोकसभा जिंकल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात त्यांचं राजकीय वजन खूपच वाढलं होतं। देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासू वर्तुळात त्यांनी मानाचं स्थान मिळवलं। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत म्हाड्यामधून त्यांचा पराभव झाला। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटलांनी निंबाळकरांचा धक्कादायकरित्या पराभव केला। अगदी तेव्हापासून ते राजकीय पुनर्वसनासाठी इच्छुक आहेत, पण प्रत्येक निवडणुकीत त्यांना डावलण्यात येत आहे। दुसऱ्या बाजूला आहेत माजी आमदार राम सातपुते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना थेट माळशिरस राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी तिथे विजय मिळवला। देवेंद्र फडणवीस याचे अत्यंत निकटवर्तीय आणि विधानसभेतील अभ्यासू व आक्रमक वक्ता म्हणून राम सातपुते यांनी अल्पावधीत मोठी ओळख निर्माण केली होती। पक्षानं त्यांच्यावर विश्वास ठेवून 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या विरोधात सोलापूर राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली, पण तिथे त्यांचा मोठा पराभव झाला। पुढे विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला। उत्तम जानकरांनी त्यांचा पराभव केला। अगदी तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत राम सातपुते चर्चेत येतात, पण संधी मात्र त्यांची कायमच हुकते। आता वळूयात सोलापूर राजकारणातील सर्वात वजनदार अशा मोहिते पाटील घराण्याकडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय इतिहासाकडे। रणजितसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आहेत। मोहिते पाटील घराण्यानं अनेक दशकं सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर एक हाती हुकूमत गाजवलेली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर मोहिते पाटील घराण्यानं शरद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि सोलापूर जिल्ह्यातील सत्तेची सगळी समीकरणं बदलून टाकली।
भाजपमध्ये आल्यानंतर पक्षानं रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर संधी दिली होती। ते मराठा समाजातील एक मोठा आणि प्रस्थापित चेहरा आहेत। नुकताच त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपला आहे। यावेळी ते पुन्हा एकदा इच्छुक आहेत, पण त्यांचेच मोठे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटात प्रवेश करून भाजपच्या उमेदवाराचा पराभव केल्यानं देवेंद्र फडणवीस आणि भाजप मोहिते पाटलांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे। यानंतर या रेसमध्ये असणारं एक महत्त्वाचं नाव आणि तगडं नाव म्हणजे मूळचे माजी आमदार राजन पाटील। राजन पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मोठं नाव असून अनगरचे पाटील म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे। त्यांनी मोहोळ मतदारसंघाचं सलग 3 वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलेलं आहे। प्रदीर्घ काळ शरद पवार यांचे कट्टर समर्थक राहिलेले राजन पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला। राजन पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचे अत्यंत प्रभावशाली नेते आहेत। ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर आणि विशेषतः जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर त्यांची वैयक्तिक पकड मजबूत आहे। भाजप जर या निवडणुकीत मराठा कार्ड खेळणार असेल तर राजन पाटील यांच्यासारखा अनुभवी आणि तगडा चेहरा पक्षासाठी मोठी रणनीती ठरू शकतो। यानंतर आहेत बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत। राजेंद्र राऊत यांचा बार्शी तालुक्यातील राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा आणि रंजक राहिलेला आहे। कधी शिवसेना, कधी काँग्रेस तर कधी अपक्ष अशी निवडणूक लढवत त्यांनी बार्शी तालुक्यावर आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बार्शीतून अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती आणि त्यानंतर त्यांनी भाजपला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ पाठिंबा दिला होता। राजेंद्र राऊत हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीला थेट भिडणारे नेते म्हणून ओळखले जातात। बार्शी आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर त्यांचं मोठं राजकीय नेटवर्क आहे। या सर्व मराठा चेहऱ्यांच्या भाऊगर्दीत पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचंही नाव तितकंच महत्त्वाचं आणि निर्णायक मानलं जात आहे। परिचारक घराणं हे पंढरपूर मंगळवेढा भागातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठं घराणं आहे। प्रशांत परिचारक यांनी यापूर्वी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। पंढरपूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात परिचारक गटाचं मोठं वजन आहे। प्रशांत परिचारक हे ब्राह्मण समाजामधून येतात, त्यामुळं भाजपने जर जातीय समतोल राखण्याचा विचार केला तर प्रशांत परिचारक यांच्या नावाचा गांभीर्याने विचार होऊ शकतो। या निवडणुकीसाठी 25 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे आणि 18 जूनला मतदान होणार आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपसमोर एका बाजूला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते या देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयांचं पुनर्वसन करण्याचं आव्हान आहे, तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील स्थानिक समीकरणं सांभाळणारे रणजितसिंह मोहिते पाटील, राजन पाटील, राजेंद्र राऊत आणि प्रशांत परिचारक यांसारख्या तगड्या नेत्यांना सोबत घेण्याची गरज आहे। त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील या प्रतिष्ठेच्या जागेवर भाजप कोणाला उमेदवारी देतं आणि या उमेदवारी म्हणून अंतर्गत बंडखोरी रोखण्यात भाजपला यश येतं का हे पाहणं येणाऱ्या काळात अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजप नक्की यापैकी कोणाला संधी देईल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।